नमस्कार, शुभप्रभात. हे ट्रॅक्टर आणि हलर जे आहे अल्पभूधारक शेतकरी अमोल हनुमंतराव वाघमारे यांनी आणलं होतं आणि त्याला जास्त चालवायत नाही. मग ते बोलले PTO म्हणजे जे हलर फिरवायचं असते PTO ते चालू करून दाखवा. तर मला थोडा होता अनुभव, का तर मी 2-4 वर्षापूर्वी आमच्या भाऊजीचं चालवलेलं आहे. त्याच्यामुळं त्याला चालू करून फिरून दाखवलं आणि नंतर रिवर्स पण काढून दिलं, का तर त्याला जास्त जमत नाही. त्याला नवीन घेतल्यामुळं समोर त्याला चालवायचे पण रिवर्स नाही चालवायचं. म्हणून मी पण आता 2-4 5-7 वर्षाच्या नंतर बसल्यामुळं मी पण लोडिंग लावून हळूसं पाठीमागं घेऊन रिवर्समध्ये कलवून ट्रॅक्टर त्याला बाहेर काढून दिलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता हे ट्रॅक्टर आहे स्वराज 724 XM ओव्हरचेड जे की 2 पिस्टनचा आहे आणि 27 HP पॉवर त्या ट्रॅक्टरचा आहे. आणि हलर पण घेतलेलं आहे मस्त कामेदूंचं. तर त्याला खळं काढण्यासाठी बाहेर जायचं होतं. रात्रीच आणले त्याने, लक्ष्मीपूजनची पूजा केली आणि आज खळं काढायला गेले आणि मी त्याला रिवर्स फिरवून वगैरे बाहेर नेऊन दिलं आणि नंतर ते हलर खळं काढायला गेले. तर मग मला 4-5 वर्षाचा जुना अनुभव होता आणि तिथं खूप जुने ड्रायव्हर ज्याला आपण गुरु मानतो ते पण होते. आदरणीय धोंडीरामजी मुंजाजी करंजे पण होते. मी म्हणलं आजा मी घेतो, तर त्यांनी काय अडचण नाही घे. मग मी आता 7-8 वर्षाच्या नंतर बसलं. थोडंफार माणूस लक्षात राहत नाही, पण बऱ्यापैकी लक्षात राहिलं माझ्या, का तर मी रिवर्समध्ये व्यवस्थित फिरून वगैरे करून काढून दिले त्याला ट्रॅक्टर. आणि पॉवर स्टेरिंग ट्रॅक्टर असल्यामुळे थोडा पटकन जागेवरच कटल्या जाते आणि साधी टेरिंगचं जरा दमन कटत असते. पण व्यवस्थित काढून गावाच्या बाहेर शाळा आहे